नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट. चला मित्रांनो बघूया. शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारचा आक्रमक निर्णय. कोल्हापूरला वगळून भूसंपादनास हिरवा कंदील, मोठा निधी मंजूर. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने आक्रमक निर्णय घेतला आहे. महामार्गाच्या निर्मितीच्या भूसंपादनाला आदेश पारित केला आहे. यात कोल्हापूरला वगळले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी सरकारने अखेर निर्णायक पाऊल टाकले आहे. भूसंपादनाचा आदेश पारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. या आदेशामुळे वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतचा मार्ग भूसंपादनासाठी खुला होणार आहे. मात्र कोल्हापूरकरांच्या तीव्र विरोधानंतर या आदेशातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा फक्त तात्पुरता दिलासा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण सरकारने स्पष्ट केले आहे की प्रकल्पावर कोणताही अंकुश येऊ देणार नाही. या भूसंपादनासाठी तब्बल 20,778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच विरोधकांच्या गदारोळाकडे कानडोळा करत सरकारने हा मार्ग साकारण्यासाठी निधीची मोठी तरतूद केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित केला आहे. मात्र कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळले आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी 20,778 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विरोध डावलत सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे यातून दिसून येत आहे. कोल्हापूरकरांचा आवाज काही अशी ऐकला गेला, पण प्रकल्प रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे सरकारने दाखवून दिले आहे. कोल्हापूरकरांना आता सुटकेचा श्वास मिळाला असला तरी ते पुढे सरकार त्यांचा विरोध कौल ठरवत आहे. प्रकल्प पुरा करणार आहे याचे चिन्ह स्पष्ट आहे. विरोध डावलून सरकारने घेतलेले पहिले पाऊल म्हणजे शक्तिपीठ महामार्गाला दिलेला हिरवा कंदीलच आहे. आता महामार्ग प्रत्यक्षात कधी आकार घेतो याच्याकडे राज्यभरातील जनतेचे डोळे आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.